पाटण तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव नाना कदम यांनी आज आमच्या सातारा एक्सप्रेस न्यूज चॅनलला दिलेल्या विशेष मुलाखतीत विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली। सातारा एक्सप्रेस न्यूज चॅनल मध्ये नाना आपले स्वागत आहे। धन्यवाद। पाटण विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, तर त्यासाठी आपलं नाव चर्चेत आलेलं आहे पाटण तालुक्यातून। तर तुम्ही नाना समाजकार्यामध्ये सक्रिय असता, आज राजकारणाकडे कसं काय वळाला तुम्ही? मी राजकारणात नेहमी समाजकारणातच आहे, समाजकारणात राहणारच आहे आणि पुढे समाजकारण माझं चालूच राहणार आहे। परंतु मी राजकारणात सुद्धा सक्रिय आहे हे लोकांना सुद्धा माहिती आहे आणि माझ्या पक्षाला सुद्धा माहिती आहे की मी राजकारणात सक्रिय आहे। तुम्ही आता जेव्हा मावशीगण तुमचा खोला आहे, तर मावशीगणाबद्दल तुम्ही इच्छुक आहात असं आम्हाला समजलंय। हो, कारण त्या मावशीगणातच मी मतदार आहे आणि पहिल्यापासून माझा मावशीगणच राहिलेला आहे। तर मावशीगणामध्ये दिग्गज नेते मातबर नेते भरपूर आहेत, तर त्या ठिकाणी आपला टिकाव लागेल का? हो, 100% ना, कारण माझं काम तिथं सामाजिक काम माझ्या मावशीगणात खूप मोठं आहे, राजकीय काम सुद्धा माझं मोठं आहे मावशीगणामध्ये, आणि तालुक्यात माझं सामाजिक काम तालुक्यात आहे माझं। आणि त्यामुळं ही लोकांची इच्छा आहे की नानांनी राजकारणात आलं पाहिजे, नानासारख्या माणसाने राजकारणात आल्यानंतर अजून लोकांची काम होतील। हे बरोबर आहे, लोकांचं म्हणणं जे आहे ते योग्य आहे। कारण काय आहे, चांगले कार्यकर्ते पाहिजेत, चांगली माणसं राजकारणात आली पाहिजेत आणि समाजाचं काम झालं पाहिजे। माझी सुद्धा इच्छा आहे की बाबा ह्याच्यातून मी आलो, आता सामाजिक काम चालूच आहे माझं, तालुक्यावर काम चालू आहे माझं तालुक्यात। आता मी जर राजकारणात आलो तर त्या निमित्तानं लोकांची कामं होतील, गोरगरिबांना आपल्याकडे यायला एक पर्याय आहे चांगला। नानाकडे काय कोणी येतं आणि नानावर बोलू शकतं, असा फ्रीडम वाला नाना आहे। समाज कार्यामध्ये तुम्ही अग्रेसर आहात, आम्ही बघतोय आता पाटण तालुक्यामध्ये युवा पिढी तुमच्या पाठीमागे आहे, चांगले तुमचं कार्य सहकार्य चालू आहे। नाही, युवकांसाठी तर मला वाटतंय पाटण तालुक्यात सर्वात योगदान नानाच आहे, हे सर्वांना मान्य आहे। त्याचबरोबर त्या युवकांना सपोर्ट करणं सुद्धा आपलं काम आहे। या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आहेत युवकांसाठी। आता युवक जवळजवळ बरेचसे युवक आता मुंबईच्या साईडला शिफ्टेड झालेले आहेत पाटण तालुक्यातले, त्यामुळं त्यांना एक प्लॅटफॉर्म दिला पाहिजे, त्यांच्या पाठीमागे कोणीतरी उभं राहिलं पाहिजे। आणि मी त्याच्यातून एक प्रयत्न करतो की माझ्यामुळे जर कुठल्या 4 युवकांचं जर भलं होत असेल तर चांगलं आहे ना। मी 500 युवकांचं मी नाही भलं करू शकत, मी एवढा मोठा माणूस नाही आहे, पण मी 5-10 युवकांचं भलं करू शकतो ना। बरोबर आहे। मावशीगण हा संवेदनशील आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही कसे सक्रिय विजन हे कराल? नाही, मावशीगणाचा विषय माझाच गण आहे पहिल्यापासून। ओके। आणि हा बालेकिल्ला हा पाटणकरांचा बालेकिल्ला आहे, हे सर्वांना माहिती आहे। आणि या बालेकिल्ल्यात पाटणकरांची सीट लागणार आहे। तसं तुमचं तारळेगाव, मुरुड, चापड, पलीकडचं तुमचा मुरुड भाग किंवा केरळ भाग बऱ्यापैकी तुमचं काम असते, आता आमच्या यातून आम्ही बघतोय। हा, आता सामाजिक काम आहे, मी कुठेही आता ते काय भाग वगैरे किंवा असं काय बघत नाही किंवा गण बघत नाही। माझं तालुक्यात काम आहे, मुंबईत काम आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा असं म्हणायला काही हरकत नाही। जेवढं शक्य आहे तेवढं मी ज्या ठिकाणी मला सामाजिक काम करता येईल त्या ठिकाणी मी काम करतो। ताळे भागात माझं चांगलं काम आहे, मुरुड गणात माझं चांगलं काम आहे, माझ्या भागात आहे, सापळ गणात काम आहे माझं, डेबेवाडीत थोडं फारसं केलेलं आहे। आता राहिलेला 1-2 गण आहे, त्याच्याशी सामाजिक काम होईल, हळूहळू करू आपण काम। ते पाटणकर गटाने जर तुम्हाला मावशीगणातून उमेदवारी दिलीस तर तुम्ही निवडून येण्याची तुम्हाला शाश्वती आहे? हा, 100%। पाटणकर माझ्या पाठीशी उभं राहणारच, कारण मी त्यांचा हा एक चांगला कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे दादांच्याबरोबर माझे चांगले संबंध आहेत। दादा आता भाजपमध्ये आहेत। भाजप हा सर्वात आता देशातला सर्वात मोठा पक्ष आहे, लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता भाजपकडेच आहे विकासाच्या दृष्टिकोनातून। त्यामुळे पाटण तालुक्याच्या मी ज्या ठिकाणी उभा राहणार आहे तिथला उमेदवार काय, सर्वच उमेदवार पाटण तालुक्यातले भाजपचेच निवडून येणार आहेत। उद्या जर तुम्हाला तिथून मावशीगणातून जर डावलण्यात आले, तिथे दिग्गज नेते आहेत,
तर तुमचा विचार केला नाही तर काय करता येईल? ते आता काही नेते मंडळांच्यावरती आहे. आता ते विषय कसा आहे, ह्या आपला जर पक्ष जो विचार करेल त्याच्यावरती आहे. ज्याला पक्ष तिकीट देईल त्याच्या पाठीमागं सुद्धा आपण उभं राहिलं पाहिजे. माझा नंबर लागेल किंवा आमच्या एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याचा नंबर लागेल, त्याच्या पाठीशी नाना उभा राहील. जर तुम्हाला तिकीट नाही दिली तर ज्या उमेदवार त्यांना तिकीट देतील पाटणकर गट, तर त्यांचं तुम्ही काम करणार का? 100% ना. का नाही काम करणार? पक्षातच मी द्या. पक्षाचं काम आहे बरोबर आहे, पण तुम्ही आता सक्रिय आहात. पूर्ण पाटण तालुक्यातून तुम्ही युवा पिढीला घडवताय, चांगले तुमचं समाजकार्य आहे. तुम्हाला पाटणकरांनी विचार केला पाहिजे तुमचा. हे असं आमचंही मत आहे पत्रकारांच्या वतीने. पण नाही, माझा विचार म्हणून तर माझी मागणी आहे ना. आजचा उमेदवार जे आमच्या मावशी गानातून मी जे उमेदवारी मागितलेले आहे दादांच्याकडे, तर दादांना सुद्धा माहिती आहे की नाना कामाचे आहेत. आणि मी सर्वच काम करतो, म्हणजे पक्षाचं काम करतोय, सामाजिक काम त्यामधून करतोय, युवकांसाठी काय काम करतोय. आणि पक्षाचं सुद्धा काम करत असताना माझा विचार पक्ष करेल ह्या दृष्टिकोनातून मी तिकीट मागितलेलं आहे ना. हे आता सर्व पाटण तालुक्यातील लोकांना माहिती आहे. आणि जवळजवळ आता असा विषय झालेला आहे माझ्या बाबतीत, मला वाटते नाना म्हणजे काय तिकीट कधी पक्ष ठरवेल तो विषय आहे. परंतु जनतेच्या मनातला एक उमेदवार हा नाना आहे पाटण तालुक्यातला. तुम्ही तेवढं समाजकार्य चालू आहे, त्यामुळे तुम्हाला पाटण तालुका बऱ्यापैकी ओळखतेच. बरोबर आहे. समाजकार्यातून तुम्ही उद्योजक घडवताय, किंवा आता क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही संस्थापक आहात, त्यातून तुम्ही अग्रेसर आहात समाजकार्यामध्ये, तर बऱ्यापैकी तुमचं काम सक्रिय आहे. तर त्यांनी तुमचं पाटणकर गटाने विचार केला पाहिजे, हे असं आमचंही मत आहे. नाही, 100% पाटणकर गट म्हणजे आता भाजपमध्ये सर्वे केलेले आहेत पाटणकर. आणि पाटणकर म्हणजे आता कसं होतं, आपल्या गटवारी पहिली होती, पण आता कसं झालेलं आहे की दादा भाजपमध्ये आहेत. त्यामुळं भाजप पक्ष म्हणजे आता दादा आमचे नेते आहेत. आणि नेते म्हणजे आता तो नेत्यांचा गट पण आता भाजपच झालेला आहे. त्यामुळं भाजप हा पक्षातून तिकीट आता मिळणार आहे आणि मिळेल असं मला वाटतंय. ओके, धन्यवाद दादा. नाना, तुम्ही आमच्या चॅनलला थोडीशी मुलाखत दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला, तुम्ही पण आम्हाला आपलं त्या या राजकीय पार्श्वभूमीवरती तुमच्या चॅनलच्या ऑफिसला मला बोलवलं, त्याबद्दल तुमचं आणि तुमच्या चॅनलचं मी धन्यवाद मानतो.